नमस्कार. रात्र 8वी. कथेचे नाव क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहने तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते, कधी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहुनी गुप्त मागे करीतोसी जादूगारी, रचितोसी रंगलीला प्रभू तो महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती नरे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून. यावेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरूण असायचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील आम्हाला शिकवीत. काणी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा, सुभद्रा, कुंकुम मंडित, देवी म्हणे अनार्या, रे रथावरी झनी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंगवक्र अधरी धीर पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ करून घेत नसत, तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे काय असे ते विचारित. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजानेच लक्ष्मण. भले, शाब्बास, अशी मग ते शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखुनी नमस्कार, किंवा तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवे मध्यान रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे.
दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषीतर्पणच होत असे. गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी श्लोक म्हणायला लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व मला सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नशे. त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखवले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवायला जाण्याची पाळी आली. दुपारी स्नागणे आले व थोड्या वेळाने जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे ते दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन आम्हाला मुलांना तिकडे पाठवले जाई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात केली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात श्लोक. तो चैतन्य सुमन नाहीतर डिमिन डिम्मिन डिम्मिन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायके आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लक्ष करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसूक घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी पद्धत होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक मी म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो
आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथाम सेंदूर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे, देखोणी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटे सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांची उणी पाहायची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे म्हणत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकविलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाब्बासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामलहरी हा मी म्हटला व नरसोअण्णांनी मला शाब्बासकी दिली.